मोमोज तर तुम्ही खायला जसे मला गॅरंटी आहे, पण तुम्ही कधी झोल मोमोजची रेसिपी ट्राय करेल का? तर चला आज बनवूयात. खूप व्हायरल रेसिपी आहे. त्यांच्यासाठी मैदा लिहा आणि त्यात थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकीशीन, छान असा गोळा बनावा ना. तो गोळा मस्त मळीशीन होईना, त्यांना थोडा तेल टाकीशीन, परत 1-2 मिनटं मळा आणि त्याला साईडला ठेवा रेस्ट करायला. तोपर्यंत फिलिंग बनवूयात मोमोजनी. त्यांना महिना पत्ताकोबी बारीक कापीशीन, शिमला मिरची बारीक कापीशीन, कांदा बारीक कापीशीन, गाजर असेल गाजर, कोथिंबीर, त्यानंतर काळी मिरी पावडर, सोया सॉस, मीठ स्वादनुसार सगळं मिक्स करा आणि थोडं तिखटपणासाठी शेजवान चटणी नाही तर शेजवान सॉस सगळं मिक्स करेशीन. फिलिंग तयार आहे. त्यानंतर स्पेशल मसाला तो म्हणजेच झोल मोमोजचा मसाला. त्यांच्यासाठी पांढरी तीळ आणि शेंगदाणा चांगला भाजा ना. त्यानंतर भाजीची वेळेला त्याला मिक्सर पाणी काढी द्यावा ना बारीक असा. त्यानंतर एक गोळा लेवाना त्याला लाट लेवाना, जाडाच लाटाना बरं का, जसं बारीक लाटाना नाही. त्यानंतर फिलिंग भरा आणि जसं तुम्हाला आकार देता येस ना मोमोजचा तसा द्या. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये देखील म्हणजे बनवू शकतास आकार. मी सिम्पलच देस, मला जास्त एकदम भारी प्रोफेशनल येत नाही, सिम्पलच देस मी आकार. तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बनवू शकतास, ठीक आहे. अशा प्रकारे सगळं मोमोज बनायली नात मी. त्यानंतर गॅस ऑन करीशीन, त्यावर कुकर ठेवा ना. कुकर बंद शा मोमोज. थोडंसं तेल टाका, तेल गरम होईना त्यांना कांदा छान असा लाल करा. त्यानंतर ते फ्राय होईल ना. त्यानंतर अद्रक लसण पेस्ट छान असं फ्राय करा. त्यानंतर टमाटरनी प्युरी असेल तर टमाटरनी प्युरी. त्यानंतर मी ना टमाटरनी प्युरी तर नव्हती, पण मी बारीक कट करा आणि जो मसाला बनावा आपण स्पेशल तो टाका, छान असं फ्राय होऊ दे ना. त्यानंतर थोडं मीठ टाका, चटणी टाका आणि हळद टाका आणि छान असं फ्राय करा. ते छान फ्राय होई ना. त्यांना थोडं पाणी टाका, म्हणजे 1 ग्लास पाणी, 1-1.5 ग्लास चालेल पाणी टाका. वरतून कोथिंबीर टाका आणि थोडंसं मीठ तर आधीच टाकेलं, नाही टाका तरी चालेल. मॅगी मसाला टेस्टसाठी कोथिंबीर टाका आणि पाणीला उकळी होणे का सगळा मोमोज त्यांना टाकी द्या. सगळं मोमोज टाकी होईनात मिक्स करा आणि गॅस बंद करा, कुकर बंद करा. आणि देन मग फास्ट गॅसवर 2 शिट्ट्या लिहिल्या ना. मोमोज तयार आहेत. खूप टेस्टी बनणार बरं का. मला तर खूप जास्त आवडणार. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप जास्त व्हायरल आहे बरं काय रेसिपीनं, एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच इझीप्रमाणे रेसिपी हव्या असतील ना, जे तुमले स्वयंपाक कटा येत असेल आणि एकदम सोपे रेसिपी हवे असतील तर मना चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. मी हमेशा ना अशाच इझी रेसिपी शेअर करत राहत, कमी सामान मग एकदम सोप्या पद्धतीने.